एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मी ज्वारीची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे। ज्वारीची भाकरी बनवत होते मी माझ्याकरता, माझ्या मुलीकरता। खूप छान होते। ॲक्च्युली ज्वारी आपण सगळ्यांनी खाल्ली पाहिजे दररोज। त्याच्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते, ज्यांना म्हणजे डायबिटीज आहे। आणखीन काय, वजन नियंत्रणात राहते। ही खूप मोठी गोष्ट आहे, कळलं का? ह्याच्यात फायबर खूप असते, त्याच्यात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट सारखे पोषक घटक देखील असतात। ओके, तर गव्हाच्या तुलनेत ॲक्च्युली ज्वारी आणि नाचणी या दोघींमध्ये फायबर जास्त असल्याने ना, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी म्हणजे लो असल्याने वजन कमी करण्याकरता दोन्ही पर्याय खूप चांगले आहेत। ज्वारी विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे, कारण ज्वारी ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात खूप मदत होते। सॉरी, माझं मराठी थोडंसं कधी कधी ढासळतं, माफ करा। तर फक्त किडनीचा प्रॉब्लेम असलेल्यांनी ज्वारी खाऊ नये असं म्हणतात, पण प्लीज मी काही कोणी डॉक्टर नाही आहे, तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करूनच मग स्टार्ट करा। पण ह्याच्याने खरोखर वजन खूप कमी होतं, माझं खूप कमी झालं। मी ॲक्च्युली तुम्हाला फोटोज शेअर करायचे आहेत, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा मोबाईल ॲक्च्युली पहिला बंद झाला आहे आणि ते सगळे फोटोज त्यात आहेत। म्हणजे तुम्हाला स्वतःलाच कळून येईल की मी किती वजन कमी केलं आणि माझ्या शरीरात किती चेंजेस झाले आहेत। म्हणजे बॉडीमध्ये खूप म्हणजे चेंजेस दिसायला लागले। सॅलड आहे, सॅलडमध्ये काकडी आहे, कोबी आहे, शिमला मिरची आहे, वाटाणे आहेत आणि मका, उकडलेला मका, ज्वारीची भाकरी, लोणचं घेतलं म्हणून मी आज थोडासा भात घेतला आहे, वालपापडीची भाजी आहे, तोंडलीची भाजी आहे। हा एवढा आहार सकस आहार आहे। भात मी ॲक्च्युली आज लोणच्यामुळे घेतला आहे, नाही तर मी भात घेत नाही। बस हे एवढंच जेवण, भाज्या 2 प्रकारच्या, सॅलड आणि ज्वारीची भाकरी। कधी नाचणीची भाकरी घेते, जसं मूड होईल तसं मी बनवते माझ्या हिशोबाने। चला भेटूयात, बाय।